आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। आता बघा तुम्ही हा रस्ता काल खोदायला घेतलाय। या रस्त्याचं नक्की काम काय आहे? ड्रेनेज करणार आहात का तुम्ही पाईपलाईन टाकणार आहात का अजून काय करणार आहे हे नक्की या रहिवाशांना काही माहित नाही। तुम्ही अर्ध्या रात्री आणताय, ते JCB पोकळून उतरवता, खोदाई चालू करता, अख्खं शहर खोदून ठेवलंय। अख्ख्या शहरामध्ये काय काम चालू आहे अजून जनतेला काही माहित नाही। जनता सध्या शांत बसलेली आहे आणि परिस्थिती अशी आहे की आता दिवाळीचा सण आहे। दिवाळीच्या सणावर जर तुम्ही खोदकाम या ठिकाणी करणार असाल, इथं दुकानदार आहेत, बिल्डिंग धारक आहेत, यांची रात्री मीटिंग झाली की आपण दिवाळीपर्यंत कमीत कमी आपला वर्षातून एकदा येणारा सण आहे हा तरी चांगला जाऊन द्या। कारण गणपती तुम्ही खड्ड्यात घालवले, नवरात्र खड्ड्यात घालवली, आता तुम्ही दिवाळी पण खड्ड्यात घालवणार असाल तर जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आता हे आम्ही काम बंद केलेलं आहे। या कामाचं नक्की काय काम करणार आहे त्यांनी ह्या साईडला बोर्ड लावायचा, त्या साईडला बोर्ड लावायचा, नियोजन करा गाड्या कशा जाणार, गाड्या त्या रोडला कशा निघतील, तर हे नियोजन त्यांनी करावं। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सांगायचं, कंत्राटदारांनी काम चालू करायचं। हे आता कधी आम्ही खपून घेतलं जाणार नाही। जनता जर रस्त्यावर उतरली तुम्हाला माफ करणार नाही। या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी आता वेळीच सावध करतोय की जनता एक वेळेला जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला कधी माफ करणार नाही। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आम्ही वाट पाहतोय, कोण येतच नाही। कारण अधिकारी या शहराला अधिकारी कशा पद्धतीने लाभले मला माहित नाही, पण या शहराचे जे अधिकारी हे बाहेरून आलेले अधिकारी आहे। आम्हाला या शहरामध्ये राहायचंय, आम्हाला या ठिकाणी थांबायचंय। तुम्ही आज आलात, आमचे रस्ते खोदले, तुम्ही निघून जाणार, परंतु रस्त्याचं नियोजन काय हे जनतेसमोर दाखवा। एक शिबिर लावा शहराचं की आम्ही या रस्त्याचं काम या ठिकाणी करतोय, या रस्त्याचं काम अशा पद्धतीने करतोय, तिथे ड्रेनेज टाकणार आहे, तिथं पाईपलाईन टाकणार आहे, किती वेळा ते रस्ते खोदणार आहे हे देखील जनतेला कळून द्या। मग जनता तुम्हाला सांगेल काय करायचं। ज्याचा टॅक्स भरणार नाही, जनता परेशान झालेली, अजून परेशान करू नका। जनतेचा तुम्हाला मोजमाप कळणार नाही। जनता जेव्हा तुमचं माफ करेल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी जनता ठेवणार नाही। एवढंच मी सांगतो या रहिवाशांच्या वतीने, आणि हे काम आता आम्ही थांबवलेलं आहे।